चला लक्ष द्या, क्रिकेटशी रिलेट करणारा प्रश्न सध्या खूप जास्त फोकसमध्ये आहे. प्रश्न येऊ शकतो, लक्ष द्या. T20 पुरुष वर्ल्ड कप 2026 कोठे आयोजित केला जात आहे सांगा. तर भारत आणि श्रीलंका या ठिकाणी आयोजित केला जात आहे T20 2026 चा पुरुष वर्ल्ड कप. आता T20 म्हणजे 20 ओव्हरचा सामना, ज्याची सुरुवात झालेली आहे 2007 मध्ये. आता 2007 ला सुरुवात झाली आणि पहिलाच विजेता राहिलेला आहे भारत. त्याच्यानंतर 2024 मध्ये सुद्धा विजेता T20 चा राहिलेला आहे भारत. मग पुरुष वर्ल्ड कप पुरुषांनी किती वेळा जिंकला, तर 2 वेळा. आणि आता अति जास्त फोकसमध्ये असणारा प्रश्न 2025 महिला वर्ल्ड कप विजेता संघ सांगा. तर महिला वर्ल्ड कप विजेता संघ आहे भारत आणि उपविजेता संघ आहे दक्षिण आफ्रिका. आता ह्याच्यावर थोडं नीट लक्ष द्या. हे संस्करण होतं 13वं. ह्याच्यात एकूण टीम होत्या 8. ह्याच्यात भारतानं किती वेळा जिंकला, पहिल्यांदाच. ह्याच्यात मॅन ऑफ द मॅच कोण राहिली, तर शफाली वर्मा. आणि मॅन ऑफ द टुर्नामेंट कोण राहिली, तर दीप्ती शर्मा. आणि भारतीय महिला टीमची कॅप्टन कोण आहे सांगा, तर हरमनप्रीत कौर. आणि कोच कोण आहेत सांगा, तर अमोल मुजुमदार. हे सगळेच्या सगळे प्रश्न आत्ताशी रिलेट करणारे आहेत, महत्वाचे आहेत. व्यवस्थित लक्ष देऊन बघा. आता ह्याच्यानंतर पुढं काय, तर हे झालं महिला वन डे वर्ल्ड कपचं, हे झालं पुरुष T20 वर्ल्ड कपचं. आता नवीन 26 ला होणार, तो भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार. मग आता पुरुषांच्या मॅचेस, ह्याच्यामध्ये वर्ल्ड कपशी रिलेट करणारे प्रश्न लक्षात ठेवा. 2023 पुरुष वर्ल्ड कप, ह्याचा विजेता संघ सांगा, तर तो आहे ऑस्ट्रेलिया. आणि उपविजेता संघ सांगा, तर तो आहे भारत. 2024 T20 वर्ल्ड कप विजेता संघ सांगा, तर तो आहे भारत. 2025 मध्ये चॅम्पियन ट्रॉफीचा विजेता संघ सांगा, तर चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे भारतानं न्यूझीलंडचा पराभव करून. पुन्हा 2025 चा आशिया कप सांगा विजेता, तर तो पण विजेता संघ आहे कोण, तर भारत. म्हणजे हे झालं पुरुषांचं, हे पण पुरुषांचं, आणि हे झालं महिलांचं, की पहिल्यांदाच महिलांनी वन डे वर्ल्ड कप जिंकलेला आहे. आणि त्याचं ऑर्गनायझेशन पण कुठं झालेलं, तर भारत आणि श्रीलंकेमध्येच. आणि हा पण कुठे खेळवला जातोय, तर भारत आणि श्रीलंकेमध्ये. महत्वाचे प्रश्न आहेत, त्याच्यावर एकतरी प्रश्न परीक्षा फिक्स विचारेल. चला, थँक्यू.